नमस्कार. आज आपण एका अत्यंत अद्भुत आणि दैवी प्रवासाला निघणार आहोत. ही केवळ पुस्तकात वाचायची एखादी ऐतिहासिक नोंद नाहीये बरं का, तर श्रद्धा आणि भक्तीमध्ये किती अफाट सामर्थ्य असतं याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनचरित्रातील एका अत्यंत हृदयस्पर्शी आणि अंगावर काटा आणणाऱ्या अध्यायाचा आज आपण या दृश्य कथेच्या माध्यमातून अनुभव घेणार आहोत. चला तर मग या भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया. कधी असा विचार केलाय का आपण की अत्यंत घनघोर अंधारावर प्रकाशाचा विजय नेमका कसा होतो? म्हणजे जेव्हा भयंकर असुरी शक्ती आणि काळे जादूटोणे माणसाला चारही बाजूंनी घेरतात, तेव्हा आपली निस्सीम भक्ती कशी ढाल बनून उभी राहते. आज आपण हेच पाहणार आहोत की जेव्हा अंधार सर्वात गडद आणि भयावह असतो ना, अगदी त्याच वेळी दैवी प्रकाशाचा उदय कसा होतो. भाग 1. दिव्यपाद मुद्रा आणि प्रवास. या कथेची सुरुवात होते ती शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांच्या एका पवित्र प्रवासापासून. कृष्णा नदी ओलांडल्यावर पलीकडच्या किनाऱ्यावर त्यांना काय दिसते माहितीये? एका दगडावर साक्षात श्रीपादांच्या दिव्य पादमुद्रा. हा तोच दगड होता जिथे उभं राहून श्रीपाद प्रभू रोज सूर्यनमस्कार घालत असत. ती चरणकमळं तिथे प्रत्यक्ष पाहिल्यावर त्या दोन प्रवाशांच्या मनात जो काही अत्यानंद दाटून आला असेल ना, तो खरोखरच शब्दांत सांगता येणार नाही. भाग 2. नरसिंग रायडू आणि रमणी यांची अढळ भक्ती. इथून हा प्रवास पुढे पंचदेव पहाड गावात पोचतो. तिथे एका शेतात नरसिंग रायडू नावाच्या एका साध्या आणि अत्यंत गरीब व्यक्तीशी भेट होते. त्याची कहाणी ऐकून खरंच डोळ्यात पाणी येतं. लहानपणीच आईवडील गमावलेला हा तरुण शारीरिकदृष्ट्या खूप दुर्बल आणि स्वभावाने भित्रा होता. त्याची क्रूर मामी त्याला सतत मारहाण करायची आणि मामा नुसता बघत बसायचा. त्यामुळे तो कायम एक प्रकारच्या भीतीच्या छायेत जगत होता. पण विशेष गोष्ट काय माहितीये? एवढं सगळं होऊनही त्याची प्रभूवरील श्रद्धा कधीच कमी झाली नाही. आता या अशा अंधाऱ्या जीवनात त्याच्यासाठी आशेचा एकच किरण होता, आणि ती म्हणजे रमणी. ती अत्यंत रूपवान आणि तितकीच सद्गुणी होती. ती साक्षात श्रीकृष्णाची परम भक्त होती. ती काय करायची तर नरसिंह रायडूला रोज लपून छपून ताजे अन्न आणून द्यायची आणि श्रीकृष्णासमोर रोज डोळ्यात पाणी आणून प्रार्थना करायची की नरसिंह रायडूच तिचा पती व्हावा. तिची ही जी अत्यंत शुद्ध आणि अढळ भक्ती आहे ना, तोच या कथेचा मुख्य पाया आहे. भाग 3. ढोंगी साधूचा काळा अंधार. सगळं कसं शांत सुरू असतं, पण कथेच्या या प्रवाहात अचानक एक भयानक वादळ येतं. गावात एका ढोंगी साधूचा प्रवेश होतो. तो स्वतःला कालीमातेचा खूप मोठा भक्त म्हणून घेत असतो. त्याने काय केलं तर पैशांची हाव असलेल्या त्या दुष्ट मामीला आपल्या जाळ्यात ओढलं. विचार करा, ज्या घरात श्रीकृष्ण होते ती पवित्र मूर्ती त्यांनी फेकून दिली. कोंबड्यांचे बळी दिले जाऊ लागले आणि त्या घरात चक्क मानवी कवट्या आणि स्मशानातलं साहित्य आणलं गेलं. एका पवित्र घराचं त्यांनी अक्षरशः स्मशानात रूपांतर करून टाकलं होतं. या ढोंगी साधूचा खरा आणि नीच हेतू काय होता तर त्याला रमणीचं शीलहरण करायचं होतं. त्यासाठी त्याने अत्यंत क्रूर अशा वशीकरण विद्येचा वापर सुरू केला. मध्यरात्री रमणीच्या हातून रक्तपान करवलं जाऊ लागलं आणि वरून गावात असा भ्रम पसरवला की तिच्या अंगात कालिका मातेचा संचार झालाय. मध्यरात्री ऐकू येणारे ते अक्राळ विक्राळ आवाज, ते सांगाडे, एका भयानक भीतीने त्या पूर्ण घराला अगदी विळखा घातला होता. पण खरी परीक्षा तर येथेच होती. एके रात्री जेव्हा तो साधू वशीकरण केलेल्या रमणीच्या जवळ गेला, तेव्हा एका अदृश्य शक्तीने तिला अचानक जागृत केलं. तिने जोराने ओरडून एका जड वस्तूने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर थेट प्रहार केला. त्याचं एवढं प्रचंड वशीकरण असूनही तिची आतली शुद्ध भक्ती आणि श्रीकृष्णावरील श्रद्धा तो साधू कधीही नष्ट करू शकला नाही. हा त्या भक्तीचा खरा आणि अभेद्य प्रतिकार होता. भाग 4. दैवी हस्तक्षेप आणि श्रीपाद. या दाट अंधाराला चिरण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी एक कमाल घडते. एक अत्यंत शांत तेजस्वी मुखमंडळ असलेला ब्राह्मण याचक तिथे भिक्षेसाठी उभा राहतो. इथे मानवी प्रवृत्तींचं काय उत्तम दर्शन होतं पहा. रमणीने त्याला भूतप्रेत देऊ केले, मामीने दारिद्र्य देण्याची तयारी दाखवली, पण नरसिंह रायडूने अत्यंत श्रद्धेने स्वतःच्या गळ्यातील वंशपरंपरेने चालत आलेला तो चांदीचा ताई तर्पण केला. त्या याचकानेही तो अगदी शांतपणे स्वीकारला. आणि अगदी त्याच क्षणी स्मशानातून तो मांत्रिक तिथे येतो. हातात एक मानवी कवटी घेऊन तो अत्यंत अट्टहासाने ओरडतो, "अरे भिक्षुका, तू नाकारतोस तरी मी ही भिक्षा तुला घालणारच." असा प्रचंड अहंकार त्याने त्या शांत ब्राह्मणासमोर दाखवला. पण ब्राह्मणाने ती अभद्र भिक्षा अतिशय निर्विकारपणे नाकारली. भाग 5. असुरी शक्तींचा अंत.
पुढच्याच क्षणी काय होते माहितीये? तो शांत ब्राह्मण अचानक अदृश्य होतो आणि तिथे एका डोळे दिपवणाऱ्या दिव्य प्रकाशाचा महाभयंकर स्फोट होतो. त्या एका प्रकाशामुळे मांत्रिकाच्या सर्व काळ्या शक्ती जळून खाक होतात. दुष्ट मामीला लगेच पक्षाघात होतो आणि ती जमिनीवर कोसळते. पण दुसरीकडे तेच प्रकाशकिरण रमणीवर पडताच ती पूर्णपणे बरी होते. आणि सर्वात मोठा चमत्कार म्हणजे जो नरसिंह रायडू कायम भीतीच्या सावटाखाली होता, त्याच्या भयाचं रूपांतर एका अभेद्य धैर्यात होतं. त्या तेजोमय प्रकाशातून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट होतात आणि अत्यंत गंभीर पण तितक्याच प्रेमळ स्वरात सांगतात, खऱ्या कालीमातेची लक्षणे प्रेम, शांती आणि दया हीच असतात. प्राणीबळी मागणारी माता असूच शकत नाही. त्या केवळ क्षुद्र असुरी शक्ती असतात, ज्यांचा वापर करून हे ढोंगी लोक निष्पापांची फसवणूक करतात. त्यांनी पुणे केलेली ही गर्जना खूप महत्वाची बरं का. ते म्हणतात, धर्मरक्षणासाठी माझा जन्म झाला आहे. हा अवतार दया, शांती, प्रेम आणि करुणा यांचा संगम आहे. श्रीपादांनी त्या एका क्षणी फक्त त्या घराचंच नाही तर धर्माचं, सत्याचं आणि शुद्ध भक्तीचं रक्षण केलं होतं. या सगळ्या भयानक तांडवानंतर श्रीपादांनी स्वतः त्या घराची शुद्धी केली आणि त्या मांत्रिकाला कायमचं हाकलून लावलं. त्यांच्या कृपेनं मामीला तिची चूक समजली आणि ती बरीही झाली. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे श्रीपाद प्रभूंच्या स्वतःच्या हस्ते नरसिंहरायडू आणि रमणी यांचा विवाह संपन्न झाला. ज्या विवाहासाठी रमणी रोज श्रीकृष्णाची प्रार्थना करत होती ना, तो प्रत्यक्ष प्रभूंच्या साक्षीनं आणि त्यांच्याच आशीर्वादाने पार पडला. आता कथेच्या शेवटी आपल्याला श्रीपादांच्या अगाध लीलेची प्रचिती येते. प्रत्यक्ष पीठापुरात असणारे प्रभू मायारूपाने इथे पंचदेव पहाडातही उपस्थित होते. त्यांनी नरसिंह रायडू आणि रमणीला आशीर्वादित अक्षता दिल्या आणि काय सांगितलं की त्या खास प्रवाशांसाठी म्हणजे शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांच्यासाठी त्या जपून ठेवा. केवढी ही अगाध लीला, काळ आणि स्थळ यांच्या पलीकडची ही दैवी कृपा आहे. तर या सगळ्या प्रवासाचं अंतिम सत्य हेच आहे की भक्तीसमोर कोणतीही असुरी शक्ती कधीच टिकू शकत नाही. कितीही गडद असला तरी तुमची आतली खरी श्रद्धा कायम दैवी कृपेला आमंत्रण देतेच. प्रकाशाचा विजय हा निश्चित असतो. पण जाता जाता एक विचार नक्की करून पहा, आपल्या स्वतःच्या आयुष्यात असा कोणता अंधार आहे जो नष्ट करण्यासाठी आपल्याला अशा आढळ आणि निष्पाप भक्तीची गरज आहे? या प्रश्नासोबतच आपली आजची ही दैवी कथा इथेच पूर्णत्वास जाते. नमस्कार.